दरम्यान नामदेव शास्त्रींनी ही पत्रकार परिषद घ्यायला नको होती असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। सोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ताई आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कशा प्रकारे बघता आहे एकूण कुठेतरी नामदेव शास्त्री म्हणत आहेत की धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात आहे आणि दुसरीकडे जर पाहायचं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी राजकारणामध्ये देखील भगवान गडाचा संबंध येताना दिसतोय। अतिशय आदरपूर्वक विनम्रपणे नामदेव शास्त्रींना हे सांगायचं आहे की तुम्हाला वाटतंय तसं ते नाही आहे। धनंजय मुंडे हे दोन त्यांचे वेगवेगळे चेहरे आहेत। एक चेहरा जो तुमच्या पुढे आला आहे आणि तुम्हाला येऊन त्यांनी सांगितलं असेल की बाबा मी किती स्वच्छ आहे, मी किती चांगला आहे, ही मीडिया ट्रायल होती आहे, मला कॉर्नर केलं जात आहे, या सगळ्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत आणि खरी त्यांची जी खरा चेहरा जो आहे तो तुमच्यापर्यंत आला नसावा म्हणूनच तुम्ही असं बोललात असं मला वाटतं आहे। कारण या सगळे जे पुरावे आहेत ते त्यांच्यापर्यंत मला द्यावेसे वाटत आहेत की एक राज्याचा मंत्री त्याच राज्याच्या कंपनीकडनं आर्थिक नफा मिळवतोय, त्याच कंपन्यांमध्ये वाल्मिक कराड पण त्यांच्याबरोबर पार्टनर आहे, शेअरहोल्डर आहे। या गोष्टी जेव्हा मी त्यांना ऑन पेपर दाखवल्या, बॅलन्स शीट दाखवले, त्याच्याखालची सही दाखवली, तेव्हा अजित पवारांची देखील खात्री पटली, फडणवीसांची देखील खात्री पटली। म्हणूनच मला हे सगळे पेपर आता भगवान गडावर पाठवायचे आहेत। कुठेतरी नामदेव शास्त्री हेही म्हणत आहेत की धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नाही आहेत, ते काही खंडणीखोर वगैरे नाही आहेत। याकडे कशा प्रकारे बघता आहेत? कारण खरं तर त्यांना ही सगळी त्याची सत्यता माहितीच नाही आहे। कारण अवादाचे कर्मचारी हे थेट त्यांच्या राजकीय बंगल्यावर जाऊन त्यांच्याकडे तिथे तो व्यवहार ठरला हे जेव्हा कोणी विधान करतं तर त्याच्या टावर लोकेशन्स जर काढण्यात आल्या आणि त्या भगवान गडावर पोचवल्या तर त्यांना कळेल की खंडणी ही मागितली गेली होती, त्यांच्या घरी, त्यांच्या शासकीय घरात मागितली गेली होती। हे सगळे गोष्टी हळूहळू पुढे येतीलच। राजकीय प्रवासामध्ये अडचणीत सापडल्यानंतर भगवान गडाचा आधार घेतात का असे देखील प्रश्न निर्माण होतात। कॅमेरामॅन अजित शिवतरकरचा अभिषेक फाळ, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।